सकाळचे आपलं स्वागत आहे झिरो आवरच्या गेस्ट सेंटरमध्ये. परंतु आजचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कदाचित संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय आणि तो असा आहे की काय साध्य झालं नक्की काँग्रेसला बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देऊन आणि नंतर तो माघारी घेऊन. साध्य करणं हे काही लक्ष काँग्रेसचं नव्हतं नाही. वैचारिक लढाई आहे, वैचारिक संघर्ष आहे. भारतीय जनता पक्ष या विरोधात आमची जी भूमिका आहे ती भूमिका घेऊनच या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलो होतो. या निवडणुकीमध्ये कोणता अहंकार, कोणता आविर्भाव, लोक असं करतील, लोक तसं करतील, लोक दाखवून देतील, ह्या कुठल्याही गोष्टी आमच्याजवळ नव्हत्या. त्यामुळे दोन भाग होते. एक तर थेट स्वरूपामध्ये भाजपच्या विरोधात आणि महायुतीच्या संदर्भात आमची असणारी विरोधाची भूमिका एक, आणि दुसरं अजितदादांच्या अपघाताला आता 3 महिने होत आले, मात्र या संदर्भात कुठलंही गंभीर सरकार नाही. त्यांनी तर गुन्हा दाखल केलाच नाही, मात्र काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने गुन्हा जो दाखल केला त्याचा तपासही ते करायला पुढे तयार नाही. त्यामुळे या अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये, अपघाताच्या संदर्भामध्ये सहानुभूती दाखवणारी भारतीय जनता पक्ष ही त्यांच्या तपासाच्या संदर्भामध्ये किती बेफिकर आहे याकडे आम्ही नेमकेपणाने बोट ठेवलं. आणि हे नेमकेपणाने बोट ठेवत असताना अजितदादांचाही पक्ष या संदर्भामध्ये जी चुप्पी साधत आहे, हर्षवर्धनजी, हा सगळा जो मुद्दा आहे तो तुम्ही आज तुमच्या परिषदेत सुद्धा मांडलात आणि हे जे तुमचे या संदर्भातले आक्षेप आहेत ते सुद्धा तुम्ही सांगितले.